तर तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा. एक्सपिरियन्स म्हणजे चांगलाच होता. आपण कुठलीही फिल्म करतो तेव्हा त्याच्या प्रोसेसपासून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ते एक वेगवेगळे नवीन अनुभव येत असतात. आता रानटी सिनेमा नावाप्रमाणेच रानटी आहे, मग त्याचं एक प्रेझेंटेशन, एक हिंस्त्रपणा, मग तो त्याचा विचार करणं, त्याची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसला एकूण सगळ्या प्रोसेसला मजा येत गेली. आणि तुमचं कॅरेक्टर काय सांगतं ह्यात जसं तुम्हाला दिसतंय की तो एक रानटी. पहिल्यांदा मी निगेटिव्ह भूमिका करतोय, व्हिलन आहे आणि नावाप्रमाणेच तो रानटी. आणि आमचं स्लोगन आहे रानटी, काही असतात काही बनतात. तर असतात जो आहे तो मी आहे, म्हणजे तो ऑलरेडी व्हिलन. रानटीपणा दाखवलाय. रानटी असतात काही बनतात. म्हणजे असतात म्हणजे असं कॅरेक्टर असतं की ज्याच्या वागण्यामुळे समाजाचं नुकसान होतं का फायदा होतं का चांगलं होतं वाईट होतं असं त्याला त्या कॅरेक्टरला कधीच वाटत नसतं. तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतो, तो तसाच वागत राहतो. ते असतात आणि ह्या असण्यामुळे ज्यांचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं किंवा कुठल्या माणसाचं नुकसान होतं किंवा काही इम्पॅक्ट होतो, त्यामुळे ते ह्या असतातला संपवण्यासाठी बनतात. तर बनतात तो शरद आहे आणि मी असतात म्हणजे मी आहेच तसा व्हिलनच आहे. तर हे वाईट कॅरेक्टर संपवण्यासाठी काही बनले जातात असं आहे. थँक्यू. थँक्यू.